सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 212 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा ऐकायला मिळतील आणि ही कथा सलग वाचण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. आधीच अर्जुन अमितच्या बोलण्यामुळे भडकला होता. त्याच्या मुंबईच्या फॅक्टरीत नक्कीच काहीतरी घोळ झाला होता, ज्यामुळे अर्जुन अपसेट होता आणि तो फार चिडला होता. मयुरीचे डोळे पाण्यानं भरलेले होते. अर्जुनला समजत नव्हतं की ती का रडत आहे. त्यानं तिच्या हातावर हात ठेवला आणि विचारलं, मयू काय झालं? आता रडणाऱ्या मयुरीकडं सगळ्यांनीच पाहिलं आणि मयुरीने समोर पाहिलं. मयुरीने ज्या दिशेला पाहिलं त्याच दिशेने अर्जुननं सुद्धा पाहिलं. तर त्या समोरच्या मुंबईच्या एका मुलानं मयुरीकडे बघून पुन्हा एकदा डोळा मारला आणि ओठांचा पाऊट केला आणि गालात खूप घाणेरडा हसला. आणि आता पुन्हा मयुरीनं मान खाली घातली आणि आणखीन रडायला लागली. आणि अर्जुनरावांनी हे पाहिलं आणि त्याच्या डोक्याची शीर उडली आणि त्यानं हाताच्या मुठी आवळल्या. आता आधीचा जो राग होता 100%, तो आता 1000 पट झाला होता अर्जुनच्या डोक्यातला आणि त्याचं डोकं सरकलं. अर्जुन त्या मुलाकडे बघत होता, मयुरी खाली बघत होती आणि तो मुलगा अजूनही मयुरीकडेच बघत होता. फारच निर्ढावलेली आणि निर्लज्ज वाटत होती ती मुलं. त्यांचे डोळे असे दारू पिऊन पिऊन तांबट झालेले होते आणि डोळ्यांच्या बुबुळांच्या गोट्या बाहेर आल्या होत्या, बटबटीत वाटत होत्या. आणि आता अर्जुनराव त्यांची ती बटबटीत बुबुळ बाहेर काढूनच त्याच्या गोट्या नक्कीच खेळणार म्हणजे खेळणारच होते. आणि अर्जुनने राहुलकडे बघितलं आणि डोळ्यांनीच त्या मुलाकडे इशारा केला. राहुलने अर्जुनच्या इशाऱ्याकडे बघून त्या मुलाकडे बघितलं. आता असंच एक एक करून सगळ्या रॉयल बॉयजने तो मुलगा आणि ती सगळीच मुंबईची गँग बघून घेतली आणि मॅटर काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. पण आता रॉयल लेडीज सोबत होत्या, त्यांच्या देखत राडा करायचा नाही असं एकमेकांना प्रत्येकानं डोळ्यांनीच खुणवून सांगितलं. आणि सध्या तरी आपल्या आपल्या तलवारी मॅन करून ठेवायच्या असं ठरलं. आता फक्त त्यांनी त्यांची शिकार हेरून ठेवली. रॉयल टीमचे इशारे आणि डोळ्यांच्या खाणाखुणासुद्धा एकदम सर्वांना सर्वपाठ होत्या. एकमेकांना एकमेकांची खूण लगेच कळायची आणि काय म्हणायचं आहे समोरच्याला हे सुद्धा कळायचं. आणि राहुल अर्जुनच्या कानात म्हणाला, अर्जुन, ह्या बुजगावण्याला धडा तर शिकवलाच पाहिजे, असाच सोडायचा नाही. अर्जुन म्हणाला, धडा तर मी शिकवणारच, पण नुसता धडा शिकवून त्याला सोडून नाही देणार. तर त्या धड्याची उजळणी घेऊन त्याची परीक्षासुद्धा मीच घेणार आणि त्याचा निकालही मीच लावणार, तोही आजच्या आज. सगळी गोळा बेरीज गुणाकार भागाकार करूनच. पण बायका आहेत, लहान मूल आहे, थोडं शांततेत घ्यावं लागेल, कारण मयूला हा राडा आवडणार नाही. तिच्या देखत असं काही झालं तर तिच्या लक्षातून सहजासहजी जात नाही. खूपच हळवी आहे ती आणि त्या भाड्यानं केलेल्या गैरवर्तणुकीपेक्षाही जास्त तिच्या लक्षात आपण केलेला राडाच राहील आणि आपल्याला बघितलं की सतत तेच आठवत राहील तिला. राहुल म्हणाला, पण अर्जुन, मी शांत बसू शकत नाही. तो कुत्रा बघ ना अजूनही कसा बघतोय वखवकलेल्या नजरेनं इकडेच. त्याचे दोन्ही डोळे मला खेचून घ्यावेसे वाटत आहेत. याच्यात राहायचं असं म्हणून राहुल उठणार इतक्यात अर्जुन म्हणाला, राहुल, माझं डोकं आधीच सरकलंय मुंबईच्या फोनमुळं, त्याच्या दुप्पट सरकलंय त्या मुंबईच्या झकमाऱ्यामुळं. आता तू आणखीन नको भडकवू माझं डोकं. तुझे हात खूप शिवशिवत आहेत ना, तुला संधी मिळेल तुझे हात स्वच्छ करण्याची, पण थोडं सबुरीनं घे. राहुल तरीही म्हणाला, पण अर्जुन, आत्ता माझ्या रागाचं काय करू मी? राहुलचा राग तर खूपच बेकार होता, खूप अनावर असायचा. आणि अर्जुन त्याला म्हणाला, राहुल, तुझा राग ना नुसता बैलासारखा आहे, गेंड्यासारखा वापर करू नकोस त्या ताकदीचा, जरा डोक्यानं विचार कर. आता अर्जुन आणि राहुल दोघेही खूप धडाकेबाज होते या टीममध्ये. दोघेही सेम सेम होते ताकदीच्या बाबतीत. किंबहुना राहुल अर्जुनपेक्षा जास्त ताकदवान होता, पहिलवानासारखा उंच आणि धिप्पाड. पण अर्जुन सरस होता त्याच्यापेक्षा, कारण अर्जुन डोक्याचा वापर करायचा. म्हणून नुसती शक्ती असून उपयोग नाही, तर युक्तीसुद्धा हवीच ना.
आणि राहुलकडे फक्त शक्ती होती आणि त्या शक्तीचा वापर युक्तीने कसा करायचा हे त्याला माहीत नव्हतं, कारण युक्ती मात्र त्याला अजिबात जमत नव्हती. आणि अर्जुनराव मात्र युक्तीच्या बाबतीत खूपच भाग्यवान होते आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तो नेहमीच दाखवून द्यायचा. आणि राहुल मात्र डोक्याचा वापर करतच नव्हता. त्याला राग आला की तो मागचा पुढचा विचार न करता, परिस्थितीचा विचार न करता, पुढे काय होईल याचाही विचार न करता, काय होईल ते होईल, आय घालू दे असं म्हणून सरळ समोरच्यावर तुटून पडायचा. पण अर्जुन तसा नव्हता. तो सारासार विचार करायचा. समोरच्याला धडा तर शिकवायचाच, पण त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचली नाही पाहिजे याची तो काळजी घ्यायचा. समोरच्याचं घर तर पेटवायचं, पण त्याच्या आगीच्या लाटेनं आपलं घर नाही पेटलं पाहिजे याची दक्षता अर्जुन घ्यायचा. समोरच्याला डेंजरमध्ये टाकायचं आणि आपण सेफ्टी झोनमध्ये राहायचं हे तो बघायचा. आणि आताही अर्जुन तेच करणार होता. आणि राहुल गप्प बसला, पण त्या मुलाकडे खाऊ की गिळू असा बघत होता तो. आणि अर्जुननं हसून मयुरीच्या मांडीवर हात ठेवला आणि तिची मांडी हळूच दाबली आणि थोडं हसून म्हणाला, ए चल बायको, अगं जरा काय तुझ्या नजरेपासून दूर गेलो तर काय रडत बसली ग तू पण लहान मुलीसारखी. बघ कोमल, अशी आहे तुझी ताई, तिचं नाही ऐकलं आणि फोन घेऊन गेलो ना म्हणून रडते. मयू अगं किती नवऱ्याला पदराशी बांधून ठेवशील, त्याला जरा तरी मोकळा श्वास घेऊ दे. तू ना माझा नुसता बैल करून ठेवला आहेस बघ. हो ना रे राहुल, तू असाच म्हणतो ना मला, बायकोचा बैल. आणि आता चैतन्य म्हणाला, मग काय तर, जेव्हा बघावं तेव्हा वहिनीचंच नाव काढत असतोस तू, तू ना भाड्या पक्का बैलवेडा आहेस. आणि अर्जुन म्हणाला, बघ मला आता चैतन्य पण बोलायला लागला. अगं मला सगळे असेच बोलतात ग. आणि आता जर तू सगळ्यांदेखत असं इतकं रोमॅन्टिक क्राईम करायला लागलीस तर सगळ्यांना काय वाटेल, की खरंच मी तुझा बैल आहे आणि तू माझ्यापासून 2 मिनिटंसुद्धा राहू शकत नाहीस, हो ना. आणि आता ती डोळे पुसत म्हणाली, चैतन्य भाऊजी हे सगळं चुकीचं आहे. तुमचा मित्र कधीतरी बैल होऊन राहील का माझ्यासमोर. आणि अभि म्हणाला, वहिनी मग तुमची काय इच्छा आहे हो, की त्यानं तुमच्यासमोर बैल होऊन राहावं का, आणखीन काही. सचिन म्हणाला, बैल नाही मांजर होऊन राहावं, हो की नाही वहिनी. कारण घरी अर्जुन सतत वहिनींच्या मागे पुढे त्यांच्या पायात पायात त्यांचं शेपूट हलवत हलवत फिरत असतो, म्याव म्याव करत, असं सचिन म्हणाला. आणि सगळे हसायला लागले. आणि मयुरी आता थोडी हसली आणि म्हणाली, सचिन भाऊजी काहीही नका हा म्हणू, हे खोटं आहे. मग मेघा म्हणाली, मग खरं काय आहे हो ताई. चैतन्य म्हणाला, मी सांगू का खरं काय आहे. खरं तर अर्जुन माकड आहे, जे वहिनींच्या इशाऱ्यावर उड्या मारतं, हुप्प हुप्प करून. वहिनी म्हणाल्या, अर्जुनराव बसा, की अर्जुनराव लगेच बसले. वहिनी म्हणाल्या, अर्जुनराव उठा, की अर्जुनराव चटकन उठले. वहिनी म्हणाल्या, अर्जुनराव उड्या मारा, की अर्जुनरावांनी उड्या मारल्याच म्हणून समजा. आणि वहिनी म्हणाल्या, अर्जुनराव झोपा, की लगेच अर्जुनराव घोरत झोपलेच म्हणून समजा. त्या म्हणाल्या, अर्जुनराव पाणी प्या, की त्यांनी पाणी पिलं. त्या म्हणाल्या, अर्जुनराव पाणी सोडा, की लगी त्यांनी पाणी सोडलंच म्हणून समजा. आणि राहुल म्हणाला, आणि समजा. वहिनी म्हणाल्या, की अर्जुनराव आता पळा, की अर्जुनराव शेपूट वर करून पळालेच म्हणून समजा. आणि आता त्यांचं हे बोलणं ऐकून सगळे खूप हसत होते. आणि अर्जुन म्हणाला, भाड्यांनो किती चान्स माराल हां. अजून कुठले प्राणी राहिले असतील तर त्यांची नावं घेऊन टाका, नाहीतर त्यांना उचकी लागायची आणि माझा दोसरा काढून ते सगळे माझ्या घरी येतील मला भेटायला. आणि मग सचिन म्हणाला, अर्जुन तू ना गाढव आहेस गाढव. अर्जुन म्हणाला, का रे बाबा, आता गाढवाची कुठली आदत आहे माझ्यात. आणि आता तरीही अजून मयुरीच्या डोळ्यात पाणी येतच होतं. अर्जुन म्हणाला, ए बाई, आता सगळ्यांचा मूड खराब होईल. मयू आता नको रडू, इतकं रडू बाई नसावं, तू जेवण कर पटकन, असं म्हणून त्यानं चमच्यामध्ये स्वीट घेतलं आणि तिला भरवलं आणि तिने तसंच डोळे पुसत ते खाल्लं.
आता तिला वाटलं की कोणाला काहीच कळलं नाही, म्हणून सगळे इतके हसत होते आणि नॉर्मल वागत होते. म्हणून मग तिने सुद्धा सांगायचं नाही असं ठरवलं. आणि तिला विचारलं असतं तरी ती सांगू शकली नसती, कारण या असल्या गोष्टी सांगायला सुद्धा लाज वाटते. अर्जुनला सुद्धा काही कळलं नाही असंच तिला वाटलं, कारण त्याला जर कळलं असतं तर तो नक्कीच चिडला असता. म्हणून मग मयुरीने सुद्धा तो विषय टाळला. पण मनातून मात्र ती हादरली होती. घाबरून घाबरून तिची नजर सारखी तिकडं जायची. आता अर्जुनने तिची 180 डिग्रीमध्ये खुर्ची वळवली आणि सरळ तिची पाठ त्या मुलाकडे केली आणि तिचं तोंड स्वतःकडे, आणि म्हणाला, आता माझं तोंड बघून जेवशील ना? आणि मग मिताली म्हणाली, भाऊजी, एक प्राणी राहिला की हो? चैतन्य म्हणाला, कुठला? आणि ती म्हणाली, घोडा. आणि घोड्यावरूनच मेघा म्हणाली, मला काहीतरी आठवलं हां. अर्जुन भाऊजी, तुम्ही आणि मयुरीताईंची लग्नामध्ये जी घोड्यावरून एंट्री घेतली ना, खूपच भन्नाट होती बरं का. एकदम हटके आणि रॉयल ग्रँड एंट्री होती ती. भाऊजी, तुम्हाला कशा सुचतात हो अशा हटके आणि भन्नाट आयडिया? आणि अर्जुन म्हणाला, काय नाही गं, मी एकटाच घोड्यावर बसलो असतो तर माझ्या सासरवाडीचे काय म्हणाले असते? आणि सगळ्या माझ्या मेहुणा मेहुण्यांनी चिडवलं असतं की अर्जुन दाजीला घोडा लावला. म्हणून मग मी काय केलं, त्यांच्या बहिणीला पण घोड्यावर घेतली. मग आता ते म्हणाले असते का की बहिणीला पण घोडा लावला? आणि मी मला वाचवण्यासाठी ते सगळं केलं. आणि दोघांना मिळून घोडा लावून घेतला. आता तसे सगळे खूप खूप हसत होते. हॉटेलमधले सगळेजण त्यांच्याकडेच बघत होते की हे इतके का हसत आहेत. अगदी ती मुंबईकर मुलंसुद्धा तिकडेच बघत होती. पण मयुरी हसताना मात्र त्या मुलाला दिसत नव्हती. पण मयुरी आता हसायला लागली होती आणि ती म्हणाली, इश्य, चला चावट कुठले, किती आगाऊपणाचं बोलता हो. आता इतक्यात पाळण्यात आशूची हालचाल सुरू झाली, कारण या सगळ्या रॉयल भूतांचं हसू ऐकून तो सुद्धा वळवळ करायला लागला. आणि मग लगेच मयुरी म्हणाली, माझं झालं, मी उठते. ए नाही, थांब, असं म्हणून अर्जुननं तिला आणखीन थोडं चारलंच. आणि अशा प्रकारे सगळ्यांची जेवणं झाली. मयुरीने आशूला उचलून घेतला आणि तो मुंबईकर मुलगा तिच्याकडेच बघत होता आणि म्हणाला, यार, एका मुलाची आई दिसते ती, पण काय सुंदर आहे ना. असं वाटतच नाही की एका मुलाची आई आहे. तिची बॉडी आणि फिगर खूपच मेंटेन केली आहे तिनं. असं म्हणून तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पायापासून केसापर्यंत बघत होता. आणि दुसरा म्हणाला, बहुतेक संतूर मॉम असेल, असं म्हणून विचित्र हसत होते ते सगळे. आणि घाणेरडंसुद्धा हसत होते. आणि लताला पाहून आणखीन एक जण म्हणाला, ए बघ बघ, इथे तर खूपच व्हरायटी आहे यार. एकीच्या हातात बाळ, दुसरीच्या पोटात बाळ. आणि कोमलकडे बघून एक जण म्हणाला, आणि ती बघ कसा फुगा आहे, गोल गोल. असं म्हणून पुन्हा हसू लागले. आता त्यांना वाटलं की हे काहीच करू शकत नाहीत, कारण मयूरकडे बघून तिला डोळा मारला तरीसुद्धा कोणीच काहीच ॲक्शन घेतली नाही. याचा अर्थ आपण काहीही केलं तरी चालतंय आणि खपून जातंय. पण आता हे सगळं रॉयल बॉयज कान टवकारून ऐकत होते. पण सध्या तरी ते शांत बसले होते. सगळ्यांनी त्यांचं हे घाणेरडं बोलणं जाता जाता ऐकलं आणि पुन्हा एकदा मागे वळून न पाहताच त्यांच्यावर दात ओठ खाल्ले. आणि जाता जाता अर्जुन वेटरला म्हणाला, ती जी मुलं आहेत ना, त्या मुलांना प्रत्येकी एक एक शॅम्पेनची बाटली माझ्यातर्फे नेऊन ठेव. आणि तो वेटर म्हणाला, पण सर, त्यांनी तर ऑर्डर केलीच नाही, मग बिल कोण देणार? अर्जुन त्याच्यावर डोळे रोखत म्हणाला, तुला सांगितलं तेवढं कर, कारण त्यांचं फायनल बिल मीच फाडणार आहे. आणि त्या बाटल्यासुद्धा त्यांच्या डोक्यात मीच फोडणार आहे. तसा तो वेटर घाबरला आणि बाटल्या देऊ की नको असा विचार करू लागला. मॅनेजर म्हणाला, अर्जुन सर, काही प्रॉब्लेम झाला आहे का? अर्जुन म्हणाला, मॅनेजर, मध्ये मध्ये ना खोपसायचं नाही, फक्त शांत बसायचं. तुझं जे काही नुकसान होईल ते आत्ताच देतो.
सचिन गाडीतनं चेकबुक आण. सचिननं लगेच चेकबुक आणलं. अर्जुनने लगेच ब्लँक चेकवर सही करून तिथंच ठेवला आणि म्हणाला, तुझं जे काही नुकसान होईल त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम याच्यावर घाल, पण गप्प बस. आणि मग वेटरने सुद्धा त्या मुलांच्या टेबलवर शॅम्पेनच्या बाटल्या नेऊन ठेवल्या. मॅनेजर म्हणाला, पण अर्जुन सर, मॅटर काय आहे? काय आहे ना, मी सुद्धा इथे नोकरी करतो हो, आणि मला जर मालकाने विचारलं तर मी काय सांगू? ते मला ओरडतील की नाही? आणि उगीचच पोलिसांचं लफडं वगैरे नको, माझी नोकरी जाईल ना, म्हणून मी विचारतोय. तो मॅनेजर अर्जुनसोबत खूप दिलगिरीने बोलत होता. आणि अर्जुन म्हणाला, काही नाही रे, पाहुणे आहेत ना ते, म्हणून पाहुणचार करतोय त्यांचा, कोल्हापुरी स्टाईलनं. पहिले मुलाकात, फिर बात और आखिर में लात. आणि आता त्या बाटल्या टेबलवर ठेवल्या. त्या मुलांना काहीच कळेना की या बाटल्या आपण ऑर्डर नाही केल्या तरी कुठून आल्या. आणि वेटर म्हणाला, ते जे साहेब आहेत ना बाहेर गेलेले, त्यांनी तुम्हाला ऑफर केल्या आहेत. आणि तो निर्लज्ज मुलगा तरी म्हणालाच, शॅम्पेनसोबत ती ब्लू साडीवाली सुद्धा ठेवली असती तर बरं झालं असतं. आणि ते सगळे खुश होऊन शॅम्पेन पित होते आणि घाणेरडं हसत होते. आता सगळे बाहेर आले होते आणि अर्जुन म्हणाला, मयू, अगं आशूचा खुळखुळा कुठे आहे? मयुरी म्हणाली, अरे देवा, राहिला वाटतं त्या हॉलमध्येच. अर्जुन म्हणाला, बरं मी आलोच हां खुळखुळा घेऊन, असं म्हणून तो गेला. पण त्यानं खुळखुळा त्याच्या खिशातच लपवला होता. आणि तो जाऊन 1 मिनिट झाला नाही तोपर्यंत राहुल म्हणाला, अर्जुन का आला नाही अजून? मी बघतो हां, मी येतो जरा, असं म्हणून राहुलसुद्धा पळाला. आणि मग चैतन्य थोड्या वेळाने म्हणाला, नक्कीच हे दोघे नालायक पान खात बसले, ते पण मला सोडून. ये मैं होणे नाही दूंगा, इट्स नॉट पॉसिबल. असं म्हणून आता तो पण आलोच हां, असं म्हणून चैतन्यसुद्धा पळाला. आणि मग सचिन म्हणाला, हे तिघं काय करत असतील बरं, मी आलोच हा बघून. आणि 20 सेकंदानं अभि म्हणाला, मी थोडा वॉशरूमला जाऊन येतो हां आत्ताच, म्हणजे कसं घरी जाईपर्यंत कटकट नको, तुम्ही सगळ्याजणी इथेच बसा. असं म्हणून आता अभिसुद्धा पळाला. आणि सगळे रॉयल बॉयज आतमध्ये गेले. आता तो मुलगा तोंडाला बाटली लावूनच शॅम्पेन पित होता. आणि अर्जुन आत गेला तसं त्याची बाटली ओढली आणि तीच त्याच्या डोक्यात खळकन फोडली. तसे बाकीचे सगळे उठून उभे राहिले आणि अर्जुनने त्याला काही काळाच्या आत त्याच्या कॉलरला पकडला आणि वरच्या हॉलमध्ये खेचतच घेऊन गेला. आता इथपर्यंत रॉयल बॉयज गप्प बसले होते आणि सगळे बाकीचे मुंबईकर त्यांच्या मागे पळाले आणि अर्जुनला पकडण्याचा ते प्रयत्न करत होते. पण त्यांना सापडतील ते अर्जुनराव गसले आणि आपोआप सगळेजण तावडीत सापडले. आणि मग सगळे गळायला लागले. सगळे उरलेले रॉयल बॉयजसुद्धा त्यांच्या मागे गेले आणि हॉलचा दरवाजा लावून घेतला. चैतन्याने हॉलच्या सगळ्या खिडक्या लावल्या आणि सुरू झालं कोकण दर्शन घेऊन आलेल्या मुंबईकरांना कोल्हापूरचं दर्शन दाखवायला.